ओएनजीसीच्या समुद्रात तेल व वायू सर्वेक्षण विरोधात मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांनी तीव्र आंदोलन छेडले आहे। त्यामुळेच आज मीरा भाईंदर, वसई विरार ते सातपाटी, पालघर, डहाणू येथील मच्छीमारांनी समुद्र किनाऱ्यावर सर्व महिला, पुरुष, लहान थोरांनी काळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने बंदरावर उपस्थित होते। उद्या 1 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता ओएनजीसी कंपनीच्या सर्वे करीत असलेल्या ठिकाणी खोल समुद्रात मच्छीमारांच्या सर्व बोटी एकत्र जमणार आहेत व त्यांना काळे झेंडे आणि बॅनर दाखवून निषेध करणार आहेत। गेल्या 20 वर्षापासून ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात तेल व वायू सर्वेक्षण करण्यासाठी दरवर्षी जानेवारीपासून सर्वे सुरू करण्यात येतो। या सेस्मिक सर्वेमुळे मोठमोठ्या स्फोटामुळे समुद्रातील मत्स्यजीवांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी होते। एखाद्या शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवला तसा मच्छीमाराच्या हंगामात मच्छीमारांना मच्छीमारीपासून वंचित ठेवून त्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे। ओएनजीसीला या कालावधीत अब्जावधीचा नफा मिळतो, मात्र मच्छीमारांना यावेळी होणारे नुकसान भरपाई कुणीही देत नाही। त्यामुळे आज आणि उद्या मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्था आंदोलन करणार आहेत। हे बघा की ओएनजीसीचा सर्वे चालू आहे। प्रत्येक वर्षाला ओएनजीसी जानेवारी महिन्यापासून सर्वे चालू करतं आणि हा आज नाही, हा यंदा नाही तर गेल्या 18-20 वर्षापासून अशाच पद्धतीनं मच्छीमारांना अंधारात ठेवून हा तेल सर्वेक्षणाचा ओएनजीसीचा सर्वे चालू असतो आणि ह्याच्या विरोधात हे मच्छीमारांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि यंदा तर सर्व झाईपासून ते वर्सोव्यापर्यंतचे सर्व मच्छीमार या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सामील होणार आहेत। किती लोक होते आजच्या आंदोलनात? आजच्या आंदोलनाला जवळपास ह्या जमिनीवरचं म्हणजे आम्ही 2 प्रकारचे आंदोलन करायचं ठरवलं आहे। आज हे आमच्या बोटीच्या रवाना करण्यासाठी आम्ही आमच्या बोटीनं नाखवा भागीदारांना निरोप देण्यासाठी इथं आलोत, तर इथं हे जमिनीवरचं आंदोलन आहे। हे जवळपास 6 ते 7 हजारांचा मॉब इथं जमलेला आहे। तशाच पद्धतीनं प्रत्येक गावात, प्रत्येक किनाऱ्यावर अशा पद्धतीचं त्या गावचा हा मॉब आपल्या बोटींना निरोप देण्यासाठी आणि त्या जमिनीवरचं आंदोलन करण्यासाठी जमलेले आहेत। नाव दयानंद कोली, मी वसई सागरी कोलीचा चेअरमन आहे। काय सांगेल आज? आणि आम्ही इथे वसईमध्ये स्थानिक आहोत। आमचा जन्म पण वसईमध्ये झालेला आहे। साहेब, हा आमचा पारंपरिक धंदा आहे। सर्वे होतात साहेब, व्हायला पाहिजे, पण आता हा सर्वे जो चालू आहे ना, अगदी आमच्या नाकासमोर म्हणजे अगदी जवळ जिथे पापलेट जे पिल्लांना जन्म देते आणि ती पिल्लं मोठी झाल्यानंतर ती मग अपार समुद्रामध्ये वावरतात, पण तिथे त्यांचं जसं हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी बाई जाते आणि तिची डिलिव्हरी हॉस्पिटललाच होते आणि नंतर ती घरी घेऊन जातात। नंतर तो मुलगा लहान होतो, मोठा होतो, कॉलेज शाळेत जातो, कॉलेज करतो, तसं ते जिथे अंडी देतात त्या अंडीच्या जागेमध्येच हा सर्वे चालू आहे। आणि ह्याच्यामध्ये झाई तर वर्सोवा तर मड इथपर्यंत कोली बांधव आहेत। आम्हाला काही एवढे की आम्ही टाईमपास करायला म्हणून आम्ही आंदोलन करत नाही। खरोखर साहेब की आमच्या हा जीवा मरण्याचा प्रश्न आहे। आणि साहेब, आम्ही आता पुढचा लढा असा असेल की सरकारने जर सर्वे बंद नाही केला तर आम्ही स्वतः म्हणजे नेते मंडळी बोटीत जाऊन हा सर्वे बंद पाडू। हे आंदोलन किती वर्षापासून, जसं हा एवढा मोठा लोकांचा जनसमूह तुम्हाला दिसत असेल की आम्ही हे किती वर्षापासून ओएनजीसी संदर्भात आम्ही भांडत आहोत। आमच्या मासेमारी क्षेत्रामध्ये ते येतात आणि आम्हाला दखलंदाजी करतात, आम्हाला सांगतात इथून पळून जा, आमचं क्षेत्र एकदम त्यांनी नासूधूस करून टाकलं आहे। सर्वे मिले शेअर वॉटरचा जो सर्वे आहे शेअर वॉटर कंपनीचा, त्या एवढी मोठी बोट आहे की त्या बोटीसाठी बोट त्या सर्वेसाठी बोट तिकडून असा टर्न घेण्यासाठी खूप काही तो दर्या व्यापून टाकतो आणि त्या क्षेत्रामधील मच्छीमारीला करता येत नाही, म्हणून आज आम्ही मोर्चा काढलाय। किती वर्षापासून आमची मच्छीमारीची नासधूस होते आणि आम्हाला कुठलीही आजपर्यंत भरपाई मिळली नाही। ओएनजीसीने आजपर्यंत कुठल्याही सर्व्हिससाठी मच्छीमारांना कळून देत नाही आणि ते आपल्या मनमानीने सर्वे करतायत, म्हणून आमचा आज तीव्र सर्व लोकांच्या यात निश्चित झाला आहे। यासाठीच की मच्छीमारांच्या सर्व भावना पेटल्यात आणि त्या सांगतात की आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे, म्हणून आम्हाला न्यायासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे।